रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ह्या जगाला तारण्याकरता ज्या महात्म्याने अवतार धारण केला, हे महात्मे भूतलावरती कशासाठी येतात, त्यांच्या येण्याचं प्रयोजन काय, ज्ञानोबराय कशासाठी आले, इथं येण्याचं कारण काय, आणि त्याचं उत्तर नामदेव महाराज देतात. ते संसारामध्ये रंजलेले आहेत, संसारामध्ये गांजलेले आहेत, दुःखी झालेले आहेत, संसारी आसक्त, माया मोहरत, तापत्रय संतप्त झाले जीव, आयशिया पतितांचा करावया उद्धार, या लागे अवतार तुमचा जगी. या जगामध्ये केवळ संत महात्म्यांनी आपल्यासाठी अवतार धारण केला. संत महात्म्यांच्या अवताराचं प्रयोजन केवळ तुमच्या आमच्या उद्धाराचं आहे. देवापेक्षाही या संतांचं कार्य अभूतपूर्व आहे. देवाच्या कार्याला मर्यादा आहे, म्हणून देव हा भक्तवत्सल आहे. भक्तांच्या पुरता विचार करतो. भक्तांच्या पेक्षा देव बाहेर जाऊ शकत नाही. भगवान स्वतः सांगतात, परित्राणाय साधूनाम, साधूंचं रक्षण करणं, भक्तांचं रक्षण करणं हे माझं काम आहे. आणि दुष्ट माणसाचं निर्दळन करणं हे माझं काम आहे. विनाशायच्च दुष्कृता, प्रत्येक युगामध्ये येऊन हेच काम करतो. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. दोघाच्या कामामध्ये तफावत आहे. पण संत महात्मे मात्र देवापेक्षा व्यापक काम करतात. दुष्ट माणसाला मारत नाहीत, दुष्ट माणसाचा संहार करत नाहीत, तर त्या दुष्ट माणसातील दुष्टपणा काढून टाकण्याचं काम करतात. देव हे दळण निवडण्याचं काम करत नाही. खडे बाजूला काढायचं, चांगलं धान्य बाजूला काढायचं हे काम करत नाही. दुष्ट मनुष्य असेल तर त्याला ठेवतच नाही, मारून टाकतो, त्याला संहार करतो. त्याचं काम आहे. तुकोबाराय म्हणतात, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीत असे. काय धंदा करतो? भक्ता राखे पायापाशी, आणि दुर्जनाशी कुरवाळी आहे का, संहारी. त्याचा संहार करतो म्हणजे मारून टाकतो त्याला. संत तसं करत नाहीत. संत महात्मे दुष्ट माणसातला दुष्टपणा काढतात आणि त्याला सज्जन बनवतात. देव सज्जन बनवण्याच्या भानगडीत पडत नाही. म्हणून ज्ञानोबारायांचं भगवंताकडं पहिलं मागणं आहे. संत देवाकडे काही मागत नाहीत आणि काही मागितल्याशिवाय राहत नाहीत.
तू म्हणाल संत मागत नाहीत तर पसायदानामध्ये सगळं मागणंच आहे ना. आणि तुकोबाराय म्हणतात काही मागत नाही तर रोज अभंग आम्ही तोच म्हणतो, मागणे ते एक तुझं प्रती आहे. म्हणजे संत मागतात, काय मागतात? अनुचित मागत नाहीत आणि देवाला उचित मागितल्याशिवाय राहत नाहीत. आम्ही अनुचित मागतो आणि उचित मागायचं राहून जातं. म्हणून ज्ञानोबारायांचं मागणं तुमच्यासाठी आमच्यासाठी आहे पहिलं. त्यांचा देव किती मोठा आहे, व्यापक आहे, विश्वात्मक देव आहे ज्ञानोबारायांचा. आणि त्या देवाला ज्ञानोबाराय पसायदानामध्ये जर पहिल्यांदा मागितलं असेल काय, तर यावत जीवाला सद्बुद्धी प्राप्त होऊ दे, ते सगळे सत्कर्मामध्ये येऊ दे, त्याची वृत्ती चांगली राहू दे. आज आम्ही बिघडलो असेल तर आमची वृत्ती बिघडल्यामुळे आम्ही बिघडलो. पण ज्ञानोबारांनी देवाकडे हे मागितलं, तया सत्कर्मी, सत्कर्मामध्ये घेतात त्याला आणि त्याची रती वाढवतात, त्याची गती वाढवतात. तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. केवढं मागणं आहे. आज कोण मागेल हे मागणं? त्याची सत्कर्मामध्ये रती वाढली पाहिजे, गती वाढली पाहिजे. आणि म्हणून संत महात्मे केवळ आपल्या उद्धाराकरता येत आहेत. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणून संत महात्म्यांनी प्रत्येक युगामध्ये संत महात्मे आले त्यावेळी हेच काम केलं. काय काम केलं? जे संसारामध्ये दुःखात रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, मागे बहुता जन्मी, सकारात्मक सांगतात, हेची याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही. हेची करीत आलो आम्ही भवताप श्रमी, दुःखे पिडिले निववू त्या. त्याचं दुःख कमी करण्याचं काम संत करतात. ज्ञानोबारायांच्या या वारीला यात्रा म्हणतात. काय म्हणतात? यात्रे अलंकापुरा येती. निळोबारायांनी सांगितलं, आपण पदरचं सांगायचं नाही काय. यात्रे अलंकापुरा येती, ते आवडते विठ्ठला. आळंदीला आलेलं विठ्ठलाला आवडतं. हे कसा समन्वय आहे? यात्रे अलंकापुरा येती, ते आवडते विठ्ठला. पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले देणे या ज्ञाना. आणि ह्या आळंदीचा महिमा किती आघाद आहे याचं वर्णन निळोबाराय करतात. पंढरी म्हणजे भूवैकुंठ आहे. नुसतं वैकुंठ वेगळं आणि भूवैकुंठ वेगळं. पंढरी भूवैकुंठ त्याहुनी थोर महिमाया. पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले देणे या ज्ञाना. आणि या ज्ञानोबारायांच्या वारी करता असा ज्ञानोबारायांचा भक्त, पांडुरंगाचा भक्त दरवर्षी कसा येतो? धावत येतो. निळा म्हणे तो प्रतिवर्षी येतो. ज्ञानोबारायांच्या वारी करता येतो. निळा म्हणे जाणोनी संत. हे तर संतत्व आहे. नाही तर आता संत तर काही कमी आहेत का महाराज? टिळे टोपी माळा देवाचे गबाळ वाघवी वंगळ पोटासाठी असे संत खूप आहेत महाराज. पण ज्ञानोबारायांना जाणून त्यांचा भक्त दरवर्षी येतो. निळा म्हणे जाणोनी संत येती धावत प्रतिवर्षी. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. भगवान स्वतः सांगतात, अरे संत म्हणजे हे देवाच्या चेतन मूर्ती आहेत.
ज्ञानोबाराय म्हणजे प्रति पांडुरंगाचा अवतार आहे, प्रति पांडुरंगाचा अवतार. भगवान स्वतः सांगतात, आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रूपडी, तेत दृष्टी पडो आवडी कामिणी जैशी. अरे संत ह्या माझ्या चेतन मूर्ती आहेत, म्हणून देव ते संत, देवच संत म्हणून आलेले आहेत. मी ज्ञानोबारांचा महिमा सांगत असताना दरवर्षी सांगतो, अरे संताचा महिमा हा काही सामान्य आहे का? आपण 2 तास 1 तास प्रवचन केलं बनवून म्हणजे संताचा महिमा कळाला, इतका सोपा नाही संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा, झाली बोलायाची सीमा, तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ. ऐसा संताचा महिमा, झाली बोलायाची सीमा. बोलण्याच्या पलीकडचा, शब्दाच्या पलीकडचा आहे तो संताचा महिमा. भल्या भल्यांना कळत नाही, देवाला कळत नाही, तर आपल्याला काय कळणार आहे? प्रसंग आहे, बऱ्याच वेळा मी सांगितलंय. ब्रह्मा विष्णू महेश एकदा कैलासामध्ये भ्रमंती करत असताना भूतलावरती संताचा महिमा पाहिला. कुणी? देवानी, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशानी. काय ते सुख आहे, काय तो संताचा महिमा अगाध आहे. आपल्याला वाटतं ह्यात विशेष नाही, देवाला वाटतं. म्हणून संताचे हे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. देव त्या संताची सेवा करतो आणि आपल्याला लाज वाटते. देव काय म्हणून संताची सेवा करत असेल? काय अधिकार असेल त्या संताचा? आणि अशा संताचा महिमा आम्हाला कोण सांगेल? कोण म्हणतंय? ब्रह्मा विष्णू आणि महेश ते विचारतायत, आम्हाला संताचा महिमा कोण सांगेल? बरं, संताचा महिमा इतका सोपा आहे का? तुकोबाराय सांगतात, संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. त्याला उदाहरण दिलंय, एखादा बन बनावून ब्रह्माचं झाड उभा करेल, पण त्याला संताचा महिमा कळाला असं होणार नाही. म्हणून बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, उदाहरण दिलंय. अरे म्हशी आणि गायी अधिक दूध देणारे आहेत. आता परदेशातल्या गायी आल्या तर दिवसाकाठी 80-90, एक गाई 3 वेळचं 100 लिटर दूध देते. म्हणजे तुकोबारांच्या काळात सुद्धा काही जास्त दूध देणाऱ्या गायी असतील, जास्त दूध देणाऱ्या म्हशी असतील. मग तुकोबारा म्हणतात, जास्त दूध देणारी गाई असले म्हणजे काही कामधेनू होते का? कामधेनू शब्दाचा अर्थ त्या गायीकडे आपण काही जरी इच्छा केली तर ती गायी पूर्ण करते, त्याला कामधेनू म्हणतात. तसं एखादा संताच्या बाबतीमध्ये जर बोलू शकला तर त्याला काही संताचा महिमा कळाला असं होईल असं नाही. म्हणून तो संताचा महिमा आम्हाला कोण सांगेल? कोणाकडून त्या संताचा महिमा ऐकल्यानंतर आम्हाला समाधान वाटेल, आमचं समाधान होईल असं कोण म्हणतंय? प्रत्यक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणतात. मग तो सांगण्याकरता अधिकारी पाहिजे, संत जाणणारा पाहिजे, आणि त्यालाच विचारावं. ज्याला माहीतच नाही त्याला काय विचारावं? त्याला पांडुरंगाचा महिमा काय करणार आहे? म्हणून अधिकारी व्यक्तीला विचारावं की संताचा महिमा आम्हाला कोण सांगेल. म्हणून त्यांना वाटलं की अधिकार संपन्न ज्यांनी भक्तिसूत्र लिहिलं, असे भक्तामध्ये अग्रगणी असणारे नारद महर्षी, आणि नारद महर्षी आम्हाला संताचा महिमा सांगू शकतील बरं. आणि योग काय, तेवढ्याच मध्येच या हे लोकातून कैलासामध्ये नारद महर्षींची भ्रमंती चालली होती आणि त्यांचं भजन चाललं होतं. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण.
कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. संताचा महिमा जाणण्याकरता आम्हाला उपाय सांगा तुम्ही. नारद महर्षींनी हात परत जोडले आणि सांगितलं, तुम्हाला संताचा महिमा जाणूनच घ्यायचा असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे, त्याला दुसरा पर्यायच नाही. कोणता पर्याय आहे तर म्हटले, तुम्हाला संत व्हावं लागेल. कुणाला सांगितलं? देवाला सांगितलं तुम्हाला संत व्हावं लागेल. आणि तो संताचा महिमा जाणण्यासाठी प्रत्यक्षात देव संत झाले. इतका संताचा महिमा अवघड आहे. म्हणून देवते संत, देवते संत.